بصي على كراش على يلا دي بسيري انا ميل مسك ما دي بسيري انا ما متلذي انا لو سالي بسيري ها قبل من نبلغ في مثل ده بيش ديني بي هديني ده دبا هاي عمر لا سدو لما في مثل ده بيش ديني بيش ده بيش ديني بيش دي ده دبا رجبي لا يمدبنا بزعل إيه ده أصلا سبنا بوك بوك مسلم شري مي ده بسيري انا ميل مسك سمن. आज आपण झटपट अशी 10 ते 12 मिनिटात तयार होणारी भेंडीची भाजी अगदी वेगळ्या पद्धतीने करणार आहोत. आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. इथे भेंडीची भाजी बनवण्यासाठी मी इथे पाव किलो भेंडी घेतली आणि भेंडी मी अशी स्वच्छ धुवून कापडाने कोरडी करून मी असे त्याचे मोठे मोठे पीस करून घेतलेत. हे बघा, ही पाव किलो भेंडी आहे. आणि मी एक मोठा कांदा हा चॉपरने बारीक चॉप करून घेतला आहे. तुम्ही बारीक एकदम कापून पण घेऊ शकता किंवा मिक्सरमधून थोडासा फिरवून पण घेऊ शकता. इथे मी 1 चमचा आलं लसूण किसून घेतलं आहे बारीक. तुम्ही ते 1 चमचा आलं लसूण पेस्ट पण वापरू शकता. मी 1 चमचा इथे जिरेपूड घेतली आहे, 1 चमचा धनेपूड घेतली आहे, थोडीशी हळद घेतली आहे, अर्धा चमचा गरम मसाला घेतला आहे, 1 चमचा लाल तिखट घेतले, 1 चमचा एक चमचा मी आमचूर पावडर घेतली आहे. इथे मी ही आपण कापून घेतलेली भेंडी घेतली आहे. त्याच्यामध्ये मी हे आमचूर पावडर टाकून घेणार आहे. तर आमचूर पावडर आपण ह्याला व्यवस्थित लावून घेऊया. आंबटपणामुळे ह्याला भेंडीला जो चीक येतो तो चीक जास्त बाहेर येणार नाही आहे आणि भेंडीला आमचूर पावडर चांगली व्यवस्थित लावली जाते. म्हणून मी पहिल्यांदा अशी लावून घेतली आमचूर पावडर. आता आपण ही साईडला ठेवून देऊया. आता मी इथे एक भांडं घेतलं आहे, त्याच्यामध्ये मी हा कांदा पूर्ण काढून घेतला आहे. त्याच्यामध्ये मी आलं लसूण किसून घेतलेली टाकते. 1 चमचा लाल तिखट घालणार आहे, 1 चमचा जिरे पावडर, 1 चमचा धने पावडर, थोडीशी हळद, थोडासा हा गरम मसाला, घरगुती गरम मसाला आहे हा अर्धा चमचाच वापरला आहे मी. आता हे चांगलं मिक्स करून घेऊया. आता हे चांगलं मिक्स करून झालंय. तेल चांगलं तापलंय. आता मी हे भेंडी घालून घेते. आपण ह्या भेंडीला आमचूर पावडर लावून ठेवली होती ती भेंडी मी ह्याच्यात घातली आहे. आता आपल्याला ही भेंडी चांगली परतून घ्यायची आहे. इथे 2-3 मिनटं ही भेंडी मी चांगली परतून घेतली आहे. अशी भेंडी पहिल्यांदा परतून घेतली आमचूर पावडर घालून.
ती जास्त चिकट होत नाही, म्हणून मी पहिल्यांदा अशी भेंडी परतून घेते. आता भेंडी 2-3 मिनटं झाली आहे, चांगली परतून झाली आहे. आपण हा मसाला करून घेतलेला होता तो मी सगळा वापरते. कांदा, आलं, लसूण, सगळे मसाले. आता सगळं मिक्स करून घेऊया. मी अजून मीठ वापरलेलं नाही आहे, मीठ थोड्या वेळाने मी नंतर वापरणार आहे. आता इथे आपल्याला झाकण पण ठेवायचं नाही आहे. पहिल्यांदा 2-4 मिनटं आपल्याला हे झाकण न ठेवता भेंडी परतून घ्यायची आहे. इथे 2-3 मिनटं झालेली आहे आणि बघा ही भाजी चांगली परतून झाली आहे. तर आता मी ह्याच्यावर झाकण ठेवून देते. आता आपण झाकण ठेवून 2-3 मिनटं ही भाजी शिजवून घेऊया. 2 ते 3 मिनटासाठी ही आपण झाकण ठेवून शिजवून घेऊया. मध्ये मध्ये आपल्याला ही चेक करायची, नंतर खाली लागू शकते. इथे 2 ते 3 मिनटं झालेली आहेत. भाजी आपण चेक करून घेऊया. आता आपण त्याच्यात मीठ घालून घेऊया. आणखी 2 ते 3 मिनटं ही भाजी मी शिजवून घेणार आहे. बघा भाजी अजिबात चिकट झालेली नाही आहे, एकदम मोकळी मोकळी अशी ही आपली भेंडी झाली आहे. दोन ते 3 मिनटासाठी मी भाजी शिजवून घेते. इथे आपण भाजी चेक करून घेऊया. बघा भाजी आपली शिजलेली आहे. छान अशी भाजी आपली तयार झाली आहे. अजिबात चिकट न होता ही भाजी खूप छान झाली आहे. ती बघा आपण चेक करून घेऊया ती शिजली की नाही ते. बघा भाजी एकदम परफेक्ट शिजलेली आहे. तर आता आपण गॅस बंद करूया. इथे झटपट अशी ही भेंडीची भाजी आपली तयार आहे. तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा. आवडलीच तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.